ईदचा पवित्र दिवस सर्वांसाठी शांती, समृद्धी आणि एकतेचा संदेश घेऊन येऊ. रमजान ईदच्या MH29 मीडियातील सर्व प्रेक्षकांना मनपूर्वक शुभेच्छा. आणीतील पोलीस ठरलाय पडद्यामागचा हिरो. चित्रकलेच्या जोरावर कर्नाटकातील आरोपींचा लागलाय माग. गुन्हे उकलण्यासाठी पोलीस विविध तांत्रिक साधनांचा वापर करतात. मात्र आर्णी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यानं आपल्या कलागुणांच्या जोरावर आरोपींचा शोध लावून अनोखी कामगिरी बजावली आहे. गजानन हरणे असं या पोलीस कर्मचाऱ्यांचं नाव असून त्यांच्या चित्रकलेच्या कौशल्यामुळे कर्नाटकातील एका गुन्ह्यातील आरोपींचा माग काढणं शक्य झालंय. मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटक राज्यातील एका गंभीर गुन्ह्यातील आरोपी फरार होता. त्याचा ठोस फोटो उपलब्ध नसल्यानं तपासात अडथळे येत होते. अशावेळी आरोपीच्या वर्णनावरून त्याचे अचूक चित्र रेखाटण्याचे काम गजानन हरणे यांनी केलंय. त्यांनी अत्यंत बारकाईनं आणि तपशीलवार पद्धतीनं तयार केलेल्या स्केचमुळे पोलिसांना आरोपींची ओळख पटवणं सोपं झालंय. या स्केचच्या आधारे कर्नाटक पोलिसांना संशयित व्यक्तींचा माग काढला आणि अखेर आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश आलंय. या कामगिरीमुळे गजानन हरणे यांचं सर्वत्र कौतुक होत असून हे खऱ्या अर्थानं पडद्यामागचे हिरो ठरलंय. विशेष म्हणजे हरणे यांनी केवळ या प्रकरणातच नव्हे तर यापूर्वी अनेक गुन्ह्यांच्या तपासात आपल्या चित्रकलेच्या कौशल्याचा वापर करून पोलिसांना मदत केली आहे. गुन्हेगारीचं वर्णन ऐकून त्यांचे जिवंत भासणारे स्केच तयार करण्यात ते पारंगत आहे. त्यांच्या या समाजहिताच्या कार्यामुळे पोलीस विभागात तसेच नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला जात आहे. कला आणि कर्तव्य यांचा संगम साधत गजानन हरणे पोलीस दलाची प्रतिमा अधिक उंचावत आहे. MH29 मीडियासाठी इरफान रजा, प्रशिक मुनेश्वर, आर्णी. नमस्कार, मी गजानन रामराव हरणे, बकल नंबर NPC 2377, पोस्टेड आर्णी पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहे मी. आणि मला हे स्केचिंगचा छंद जवळपास 15 ते 20 वर्षापासून आहे. आणि निस्वार्थ सेवा मी गेल्या 15 वर्षापासून पोलीस खात्यामध्ये देत आहे. आणि याचा बराच वापर होतो की जिथे CCTV वगैरे नसतात अशा ठिकाणी जेव्हा घरफोडी होते, चोरी होते किंवा चेन स्नॅचिंग होते, अशा ठिकाणी मी वर्णनावून आरोपीचे स्केच काढत असतो. आणि गेल्या 14-15 वर्षापासून मी बरेचसे स्केच केलेले आहे की ज्यामुळे घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहे, चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहे, चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आलेले आहे. आणि बरेचसे रिवॉर्ड्स पण आहे मला याच्यामध्ये. आणि याचं आत्ताच एक उदाहरण द्यायचं झालं तर मला कर्नाटक क्राईम ब्रांचवरून फोन आला होता तिथल्या अधिकाऱ्यांचा. तर त्यांनी मला कळवलं की आपण स्केच करत असता का. तर मी म्हटलं हो सर करत असतो, बट तुम्हाला कसं काय माहिती पडलं. तर त्यांनी सांगितलं मला की खुफियामधून तुमचा नंबर घेतला म्हणे आम्हाला असं कळालं की तुम्ही वर्णनावरून स्केच बनवता. म्हटलं हो सर काय होतं सांगा म्हटलं. तर त्यांनी सांगितलं की एक मोठी घरफोडी झालेली आहे, तर त्यामध्ये आम्ही काही फुटेज घेतलेले आहे पण ते क्लिअर नाही आलेले आरोपीचे फोटो. तर ठीक आहे म्हटलं, मी त्यांना पाठवून द्या म्हटलं. तर ते ब्लर फोटोवरून मी आरोपीचे स्केच केले व्हिज्युअलाइज करून. आणि त्या स्केचच्या भरोश्यावर कर्नाटक क्राईम ब्रांचनी तो आरोपी पकडला. तर अशा पद्धतीचं या स्केचचं खूप फायदा होते खात्यामध्ये. आणि हे निस्वार्थ सेवा मी देतो. तसेच मी माझे स्केचिंगमध्ये स्पेशलाइज झालेलं आहे, ATD केलेलं आहे मी, आर्ट टीचर डिप्लोमा. आणि बरेचदा कसं होतं की जेव्हा कोर्ट वगैरे साक्षीसाठी बोलवतात तर त्यावेळेस ते ऑथराईज सर्टिफिकेट दाखवणं गरजेचं असते की ज्यामुळं कन्सिडर केल्या जाते की हां ही इज अन आर्टिस्ट. तर अशा पद्धतीचं मी अविरत सेवा देत आलेलो आणि पुढेही देत राहणार, कारण याचा भविष्यात खूप फायदा होईल. कारण जिथे जिथे CCTV नाही आहेत त्या ठिकाणी आरोपी पकडणे थोडंसं अवघड जाते. तर कुठलाही व्यक्ती एखादा बघू शकते की असंच आरोपी होता, तर ते त्याच्या वर्णनावरून सुद्धा मी स्केच करतो. तर असा बराच फायदा होते आरोपी पकडण्यामध्ये. आतापर्यंत जवळपास मला आता मी मोजले तर नाही पण हजारोच्या संख्येत मी स्केच केलेले आहे. आणि त्या हजारोपैकी बरेचसे अनगिनत असे आरोपी आहे की जे आज कस्टडीमध्ये आहे आणि जेलमध्ये आहे. समजा त्या स्केचच्या भरोश्यावर भरपूर आरोपी पकडले गेलेले आहेत. असा भरपूर प्रकारे या स्केचिंगचा फायदा होतो आज. तसेच एक महत्त्वाची बाब अशी आहे की जवळपास मला यवतमाळ जिल्ह्यातच नाही तर मागील काही वर्षापासून बघत आहे मी की
अमरावतीवरून मला फोन येतात, नागपूरवरून फोन येतात, वर्धेवरून फोन येतात या स्केचिंग संदर्भाने. तर लिटरली यावेळेस तर मला बेंगळुरू कर्नाटकवरून फोन आला की अशा अशा पद्धतीचं स्केच करणे आहे. तर मला असं निदर्शनास आलं आणि बरेच जणांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये पोलीस डिपार्टमेंटमध्ये की एकमेव मी असा स्केचर आहे की जे वरनावून आरोपीचे स्केच वगैरे करतो.